शहरांमधील बेकायदा फलक प्रकरण आणि या प्रकरणी आज अंतिम निर्णय आहे। उच्च न्यायालय आज अंतिम निर्णय देणार आहे। शहरांना बकाल स्वरूप देणाऱ्या बेकायदा फलक प्रकरणी उच्च न्यायालय आज अंतिम निर्णय देईल। न्यायालयाने मागील सुनावणीत हा निकाल राखून ठेवलाय। मात्र फलकांबाबतच्या तक्रारीचे वेळेत निवारण करण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, आपण पाहिलं की काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये असाच मुसळधार पावसात एक होर्डिंग पडला आणि मोठी दुर्घटना घडली। त्यानंतर मात्र बेकायदा फलक प्रकरण फार गाजताना दिसतंय। आज तर या सगळ्या प्रकरणी उच्च न्यायालयात अंतिम निर्णय होईल। नक्कीच आपण बघतोय लाघवी, मी आता ज्या चौकात उभी आहे त्या चौकात देखील आपल्याला जागोजागी बॅनर्स लागलेले पाहायला मिळतात। मग ते राजकीय सत्ताधारी पक्षांचे असो किंवा विरोधी पक्षांचे असो, बॅनर हे संपूर्ण मुंबईमध्ये लागलेले असतात। तुम्ही म्हटलं तसं एक आठवण की पाऊस पडला होता, अवकाळी पाऊस होता तो मे महिन्यातला, आणि त्यानंतर बॅनर कोसळून घाटकोपरला मोठी दुर्घटना झाली होती पेट्रोल पंपावर, आणि त्याच्यामध्ये अनेक मृत्युमुखी देखील पडलेली होती। आणि त्याच पार्श्वभूमीवर सातत्याने न्यायालयामध्ये हे जे प्रकरण आहे ते सुरू आहे। आज त्याचा जो आहे तो अंतिम निकाल येणार आहे। रेवती मोहिते देरे ज्या न्यायमूर्ती आहेत त्यांच्या खंडपीठासमोर या सगळ्या सुनावण्या सुरू आहेत। मागील सुनावणी दरम्यान आपण जर बघितलं तर त्यांनी जो रिझल्ट होता तो राखीव ठेवलेला होता। इतकंच नव्हे तर बॅनर संदर्भातल्या काही सूचना ज्या आहेत त्या देखील मागवण्यात आलेल्या होत्या, आणि त्या सूचनांचा जो अहवाल होता तो देखील महाधिवक्ते जे आहेत त्यांनी सरकारच्या बाजूने कोर्टामध्ये सादर केलेला होता। त्यामुळे आज नेमकं या सगळ्यामध्ये काय, कारण या वेळोवेळी अधिकाऱ्यांना या संदर्भातल्या याचिका जेव्हा होतात किंवा सुनावणी जेव्हा झालेल्या आहेत त्या वेळेला अधिकाऱ्यांना न्यायमूर्तींनी फैलावर घेतलेलं देखील पाहायला मिळालेलं होतं। आणि त्यानंतर जाग येऊन बॅनर महापालिकेने काढलेले होते। काही दिवसांपूर्वी देखील महापालिकेने सुनावणी झाल्यानंतर अशाच पद्धतीची एक कारवाई करत बॅनर काढून टाकलेले होते। मात्र आता देखील आपण बघतोय की बॅनर जे आहे ते सातत्याने लागलेलेच असतात। कधी सण उत्सव म्हणून हे बॅनर लागतात, कधी वाढदिवस म्हणून हे बॅनर लागतात, तर कधी कधी स्वतःचा प्रचार प्रसार करण्यासाठी देखील विविध संस्थांचे देखील इथे बॅनर लागलेले पाहायला मिळतात। याच्यावर नेमका आज न्यायालय काय निर्णय देते हे बघणं खरंच महत्त्वाचं आहे, कारण या सगळ्यामुळे शहरं देखील बकाल होताना पाहायला मिळतात। या बॅनरबाजीमुळे संपूर्ण शहर बकाल होत असल्याची टिप्पणी देखील न्यायालयाने केलेली होती। त्यामुळे आज नेमका काय निर्णय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे लाघवी। अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।